सर्वांना मानाचा जय आदिवासी। आज एका ऐतिहासिक कार्यक्रमाचे खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सगळेजण साक्षीदार होणार आहात आणि तो ऐतिहासिक कार्यक्रम म्हणजे खरं तर एक ऐतिहासिक दस्तऐवज धांगड की धनगर या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न होणार आहे आणि या प्रकाशनाच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं या न्यायालयीन लढ्याचे सर्व आधारस्तंभ ज्यांनी खऱ्या अर्थानं हे दस्तऐवज उपलब्ध करून सर्वांना अभ्यासासाठी दिले ते सर्व मान्यवर असे ज्ञात अज्ञात अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी या सर्वांचं स्वागत करतो ज्यांच्या शुभ हस्ते या पुस्तकाचं उद्घाटन होणार आहे आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं न्यायालयामध्ये ह्या दस्तऐवजांचं सादरीकरण केलं ते ॲडव्होकेट उदयजी वारुंजीकर सर, ॲडव्होकेट नितीनजी गांगल सर, ॲडव्होकेट सिद्धेश्वर बिरादार। त्याचबरोबर आपण सर्वजण नेहमी म्हणतो की या सर्व लढाईमध्ये आमची राजकीय मंडळी कधी उतरत नाहीत किंवा आमचं राजकारण करणारी मंडळी आमदार खासदार कुठे असतात हा सगळ्यांचा एक आरोप असतो, पण ह्या ऐतिहासिक लढाईच्या निमित्ताने ते सर्वजण आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, तन मन धनाने आमच्या पाठीमागे उभे राहिले आणि त्यांचेच प्रतिनिधी असणारे डॉक्टर किरणजी लहामटे आमदार अकोले राजूर विधानसभा मतदारसंघ, त्याचबरोबर गाडगे महाराज शिक्षण संस्थेचे चेअरमन त्यांचे पदाधिकारी, पालघर जिल्हा परिषदेचे आमचे सहकारी जयेंद्र दुबळा, त्याचबरोबर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे प्राचार्य श्री एकनाथजी बुरसे सर या ज्यांनी हा दस्तऐवज जपून अभ्यास करून आपल्यासमोर मांडला ते खऱ्या अर्थानं आजचे मानकरी आणि या पुस्तकाचे लेखक राजू ठोकळ सर आणि सर्व मान्यवर आमचे सहकारी न्यायालयीन लढ्यामध्ये ज्यांनी खंबीरपणे आमचे साथ दिली आणि मार्गदर्शक डॉक्टर दाभाडे सर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आमच्या नगरसेविका आणि आपण सर्वजण उपस्थित असणारे सर्व आमचे मान्यवर, खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचा खारीचा वाटा या सगळ्या ह्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे। आपल्या सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वप्रथम स्वागत करतो। 2021 पासून खऱ्या अर्थानं ही लढाई चालू झाली आणि या लढाईमध्ये प्रत्येकजण त्यावेळेस उतरलेला नव्हता। ही लढाई चालू झाली त्यावेळेस ही लढाई आहे असं कोणाला वाटलं नव्हतं। त्यावेळेस असं सगळ्यांना वाटलं होतं की ही लुटूपुटीची लढाई आहे, हे काय धनगरांचं आहे हे नेहमीच असतं आणि हे होणार नाही आणि आपल्याला त्याच्यासाठी काहीच करायचं नाही अशी एक भूमिका 2021-22 पर्यंत सगळ्यांची होती। इवन आमचीसुद्धा त्यावेळेस अशीच होती की कायद्याचं संरक्षण आहे आणि कायदा आणि संविधानाची चौकट मोडून कुठेच काही होणार नाही। पण जेव्हा त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला गेला, आम्ही न्यायालयामधल्या त्या सगळ्या दस्तऐवजांचा अभ्यास केला आणि समोरच्यांची मागणी काय आहे याचा अभ्यास केल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की आपण ज्या पद्धतीने समजतोय त्या पद्धतीने हे संविधानाच्या चौकटीतलं फक्त भांडण नाही आहे, तर हा दस्तऐवजांचा खऱ्या अर्थानं केलेला गैरवापर आहे आणि हा गैरवापर जर आपल्याला रोखायचा असेल तर चांगले दस्तऐवज आपल्याला लोकांसमोर आणि न्यायालयासमोर आणावे लागतील आणि हे दस्तऐवज आम्ही सगळेजण गोळा करायला लागलो। हे गोळा करत असताना फक्त आम्ही ते गोळा करून उपयोगाचं नव्हतं, त्यासाठी तेवढ्या दमदारपणे त्याचा अभ्यास करून कुणीतरी ते ठामपणे मांडणं गरजेचं होतं आणि त्याला आम्हाला साथ मिळाली ॲडव्होकेट वारुंजीकर सरांची, गांगल सरांची, सिद्धेश्वर बिरादार आणि इतर सर्व त्यांची जी काही टीम आहे, ॲडव्होकेट आपटे सर आहेत, ॲडव्होकेट गार्गी वारुंजीकर आहे, आमचा ॲडव्होकेट सुमित काटे, ही सगळी मंडळी आणि ह्या सगळ्या मंडळींनी त्या आम्ही जे कागद म्हणजे जेव्हा आम्ही ह्या सगळ्या सुनावणीला जायचो ती सुनावणी होत असताना त्या कोर्टामध्ये जे काही धनगरांकडनं मांडलं जायचं त्या प्रत्येक गोष्टीवर आमची दिवसभरातली धावपळ चालू व्हायची की आज त्यांनी हे मांडलं हे कसं खोटं आहे। आम्ही अगदी जीव तोडून त्या सगळ्या ह्याच्यामध्ये लगेच याला फोन कर त्याला फोन कर, अनेक अभ्यासकांनी मदत केली आणि प्रत्येकाला फोन करून सांगायचो अरे नाही त्यांनी आज हे मांडलेलं आहे आणि त्यांचं ते खोटं आहे। पण आम्ही हे नुसतं खोटं म्हणून चालणार नव्हतं, कारण आम्हाला ते वकिलांकडे द्यायचं होतं आणि आमचे वकील आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हते। त्यांचं म्हणणं असायचं कागद कुठं आहे आणि तो कागद गोळा करण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून व्हायचं। आमच्या दाभाडे सरांची धडपड जर त्यावेळेस तुम्ही ते लाईव्ह पाहिलं असतं तर
असे चिंतित यांनी एरझरा घालणारे दाभाडे सर तुम्हाला दिसले असते. त्या वकिलांच्या पाठीमागे जीव तोडून सांगणारे दाभाडे सर त्या ठिकाणी दिसले असते. म्हणजे दिवसभरातल्या कोर्टाच्या होणाऱ्या घडामोडी संध्याकाळी आम्ही चर्चा करायचो, एकमेकांना फोन करायचो, अनेक मार्गदर्शकांना फोन करायचो. ते सगळेजण त्या अनुषंगाने जे काही कागद असतील ते आम्हाला उपलब्ध करून द्यायचे आणि त्याचा अभ्यास करून आम्ही वकिलांच्या कार्यालयामध्ये संध्याकाळी बसायचो आणि त्यांना सांगायचं, नाही सर हे खोटं आहे, हे असं आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि ही आपण मांडली पाहिजे. म्हणजे खरं तर आमच्याकडे 2 टीम आहेत. एक टीम होती ती सगळी कागद कसे खोटे आहेत हे सांगणारी टीम होती. ती गांगल सरांनी यशस्वीपणे आणि सिद्धेश्वर बिरादार यांनी यशस्वीपणे त्या ठिकाणी मांडली. म्हणजे प्रत्येक पुराव्याचे चिंधडे कसे उडवायचे हे या दोघांनी त्या ठिकाणी केलं. पण आमची दुसरी टीम होती की ह्या सगळ्या कागदपत्रांचा आज तुम्ही अभ्यासच करू शकत नाही, याचा तुम्ही विचारच करू शकत नाही, घटनेने आणि संविधानाने दिलेलं जे संरक्षण आहे ते तुम्ही डावलू शकत नाही आणि ह्या चौकटीच्या बाहेर कोर्ट किंवा शासन जाऊ शकत नाही, ह्या एकाच कायदेशीर भूमिका राहणारी आमची वारुंजीकर सरांची दुसरी टीम. म्हणजे दोन्ही बाजूने जो भडीमार चालू झाला आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं कोर्टाच्या केसला त्या ठिकाणी एक रंगत आली. आणि ती रंगत अशी नाही आली की रोज अटीतटीची लढाई असल्यासारखं दोन्ही पार्ट्या हे करत होत्या. म्हणजे आज कुणाचं पानिपत होईल आणि उद्या कुणाचा पानिपत होईल हा प्रश्न तिकडे मांडला जायला लागला. आणि जेव्हा हे सगळं कोर्टामध्ये यायला लागलं तेव्हा त्या प्रत्येक कागदपत्राची किंमत वाढत गेली. तो प्रत्येक कागदपत्र म्हणजे खऱ्या अर्थानं समाज कामाला लागला. आम्ही जसं न्यायालयामध्ये जात होतो तेव्हा आम्ही कागद गोळा करत नव्हतो, आम्ही फक्त लोकांना आवाहन करत होतो. आणि ही कागद लोक त्यांच्याकडे असलेले दस्तऐवज आम्हाला आणून देत होते, व्हॉट्सअपला पाठवत होते, कोणी झेरॉक्स पाठवत होते, कोणी मेल करत होते, कोणी कोर्टात येत होतं. आणि अशा पद्धतीने प्रचंड कागदांचा आमच्याकडे एक दस्तऐवज जमा झाला आणि खऱ्या अर्थानं त्याचा अभ्यास झाला. आता आलेला दस्तऐवज हा त्याच वेळेस आम्हाला त्याच्यावर सखोल अभ्यास करणं शक्य नव्हतं. मग ठोकळ सरांसारखे असतील, मंजूर सारखे असतील किंवा बाकीची जी मंडळी आहेत ती त्या कागदांचा अभ्यास करून आम्हाला त्याचे इनपुट देत होते. आणि हे सगळे कागद एकत्र झाल्यानंतर न्यायालयीन लढाईतली रंगत तर आपण सगळ्यांनी पाहिले, दिवसेंदिवस ती रंगत गेली आणि ह्या सगळ्या बाजूंवर ती लढाई आपण जिंकली. म्हणजे अगदी न्यायालयीन निकालाचा दिवस आम्हाला आठवतो सर, की त्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत नक्की हे काय चाललंय आणि हे कौल कुणाच्या बाजूने पाडणार आहे हा आम्हाला काहीच अंदाजच येत नव्हता. म्हणजे हा प्रवास जो होता हा चालला होता, पण ह्या प्रवासात आपण कुठपर्यंत जाणार आहे आम्हाला शेवटपर्यंत अंदाज नव्हता. या प्रवासाचा शेवट कसा होणार याचा आम्हाला शेवटपर्यंत अंदाज नव्हता. पण जेव्हा दुपारी 3:30 नंतरचा एक टर्न चालू झाला आणि मग हळूहळू आम्हाला ते उलगडायला लागलं की आता हे कुठल्या बाजूनी चाललेलं आहे. आणि अगदी शेवटच्या 2 मिनिटामध्ये मात्र त्यांनी हा पूर्ण प्रवास जो होता त्याचा शेवट माननीय न्यायालयाने त्या ठिकाणी केला. आणि ह्या सगळ्या ज्या बाजू आहेत आपल्या दोन्ही वकिलांनी मांडलेल्या त्या दोन्ही बाजू खऱ्या मानल्या आणि तो कौल आपल्या आदिवासी समाजाच्या बाजूने लागला गेला. हा प्रवास सोपा नव्हता, हा प्रवास साधा नव्हता. अनेक काटेकुटे होते, अनेक अडचणी होत्या, शासन आपल्याबरोबर नव्हतं, प्रशासन मात्र आपल्याबरोबर होतं, अशा अनेक गोष्टी होत्या, राजकीय दबाव होता. आणि असं सगळं करत असताना एक तर न्यायालयीन लढायामध्ये कायम आपण दुबळे पडतो ही परिस्थिती असताना या 2 खंबीर योद्ध्यांची आपल्याला त्या ठिकाणी साथ मिळाली आणि हा प्रवास आपण त्या ठिकाणी सुकर झाला असं म्हणायला काही हरकत नाही. पण प्रचंड कागद जमा झाल्यानंतर या कागदांचं करायचं काय? मग ठोकळ सरांसारखी जी विचारांची देवाणघेवाण करणारी माणसं आहेत यांना मात्र नंतर शांत बसवलं नाही. ते म्हणलं आता एवढी सगळी कागद जमा झालेली आहेत, आपण एवढा सगळा अभ्यास केलेला आहे, मग हा अभ्यास कुठेतरी दस्तऐवजीकरण झालं पाहिजे आणि याचं लोकांसमोर काहीतरी आलं पाहिजे, याचा आपण अजून सखोल अभ्यास करू. न्यायालयीन लढाई थांबली म्हणून आपलं सगळं थांबलं का? तर नाही. इथून पुढे कुणीही ह्या दस्तऐवजांच्या माध्यमातून गैरवापर करू नये, यांचं वेगळं सादरीकरण करू नये म्हणून याची वस्तुस्थितीचा अभ्यास आपण करून त्याचं एक पुस्तक तयार करू आणि ते पुस्तक लोकांना अभ्यासाला देऊ, जेणेकरून उद्या विरोधकांनी जरी अभ्यास केला तरी त्यांना त्यातले कुठलेही मुद्दे खोडता येणार नाहीत. ही वस्तुस्थिती आपण लोकांसमोर मांडू हे त्यांनी डोक्यात ठेवलं आणि त्यांनी पुस्तकाचा प्रवास चालू केला. म्हणजे न्यायालयीन लढाईपासून आज जवळपास वर्ष होऊन गेलं त्या लढ्याला सगळ्याला आणि त्याच्यानंतरचा त्यांचा प्रवास पुस्तकाचा चालू झाला. त्या अनुषंगाने जी काही कागद लागणार आहेत ती सगळी कागद त्या ठिकाणी अजून गोळा करण्याचं, त्यांचा सखोल अभ्यास करण्याचं, अगदी धांगड धनगर ह्या सगळ्या समाजाची सुद्धा चर्चा करण्याचं काम त्यांनी या निमित्ताने केलं. फक्त आदिवासी म्हणून नाही तर धनगरांची वस्तुस्थिती समजून घेण्याचं काम त्यांनी धनगर अभ्यासकांच्या माध्यमातून केलं. त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना काही गोष्टी वाचायला दिल्या, त्यांच्याकडून काही गोष्टी समजून घेतल्या
आणि खऱ्या अर्थानं अभ्यासकांचा प्रवास चालू झाला. आणि हा प्रवास ते करत असताना त्यांनी ह्या पुस्तकाचं सगळं पूर्ण झाल्यानंतर त्यांनी फक्त 2च गोष्टींमध्ये सांगितलं की ज्या ज्या संघटनांनी हा प्रवास कोर्टापर्यंत नेला आणि सक्षमपणे लढवला, त्या आदिवासी समाज कृती समिती, ट्रायबल डॉक्टर्स फोरम आणि सह्याद्री आदिवासी ज्येष्ठ नागरिक संघ ह्या तिन्ही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मान्यतेने आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या पुस्तकाचं आम्हाला प्रकाशन करायचं. मग ह्या पुस्तकाचं प्रकाशन करायचं असताना आपण कुणाला बोलवलं पाहिजे, हा जेव्हा विषय आला तेव्हा ज्यांनी न्यायालयीन लढाई आपली या सगळ्या याच्यामध्ये लढलेली आहे ते खंबीर न्यायालयीन योद्धे आपले या ठिकाणी वारुंजीकर सर आहेत, गांगल सर आहेत, त्याचबरोबर राजकीय पाठबळ ज्यांनी उपलब्ध करून दिलं. म्हणजे अविश्वसनीय खरं तर. लामटे साहेब त्या ठिकाणी होते, हे वकिलांच्या बैठकीला यायचे, ह्या जे न्यायालयातले AGM होते त्यांच्याबरोबर बैठकीला यायचे, सगळ्या आमदारांच्या बैठका कॉल करायचं काम त्यांनी केलं, मंत्र्यांबरोबरच्या बैठका लावण्याचं काम केलं. म्हणजे राजकीय पार्श्वभूमीवर एवढं पाठबळ आणि एवढी धावपळ आम्ही या केसच्या अगोदर कधीच पाहिली नव्हती. आणि ती सगळी पॉझिटिव्ह होती. अगदी जेव्हा आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये गांगल सर, आपण जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये अंतुरकर सर द्यायचे ठरवले आणि इंदिरा जयसिंग मॅडम द्यायच्या ठरवल्या, त्यावेळेस त्यांच्या खर्चाची जबाबदारी ह्या आमदारांनी त्यांच्या निधीतनं उचलण्याची हे घेतली. म्हणजे हे राजकीय पाठबळ अशा पद्धतीने कधीच उभं राहत नाही, हे सगळ्यांचा इथं बसलेला प्रत्येकजण मान्य करेल. पण यांनी मात्र ते केलं आणि तेवढ्याच ताकदीने केलं. नागपूर अधिवेशनामध्ये याच मुद्द्यावर जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटायचं ठरलं, मुख्यमंत्री वेळ देत नाही म्हणले तर मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊयात, आणि मुख्यमंत्री तसे भेटले नाहीत तर बाहेर जाऊन त्यांचा निषेध करू म्हणणारे आमचे डॉक्टर लामटे आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष असणारे नरवारी झिरवाळ साहेब, त्यांनी कधी पदाचा या ठिकाणी मोह ठेवला नाही की मी ह्या पदावर आहे मग मी इकडे कसा जाऊ, मी तिकडे कसा जाऊ. ज्या ज्या ठिकाणी न्यायालयीन लढत कोर्टात जाऊन